महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऊस कारखान्यांमध्ये ऊसाचा गाळीप हंगाम 2023-24 संपूर्ण राज्यात चालू झालेला असून त्याकरता संपूर्ण जिल्हाभर ऊस वाहतूक ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर, बैलगाड्यामार्फत अहोरात्र चालू असते। 2014 पासून आपल्या देशात ऊस वाहतुकीमुळे जवळपास 72,380 इतके वाहन अपघात झालेले असून त्यामध्ये 37,746 इतके प्राणांतिक अपघात झालेले आहेत। ऊस वाहतुकीमुळे होणाऱ्या वाहन अपघातांना साधारणपणे जबाबदार असणाऱ्या घटकांमध्ये रात्रीच्या वेळेला वाहन न दिसल्यामुळे अपघात होत असल्याचे आढळून येते। याकरता ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रेलर, ट्रक इत्यादी वाहनांना मागील बाजूला लाल रंगाची आणि समोरील बाजूला पांढऱ्या रंगाची रिफ्लेक्टिव्ह पट्टी लावावी। बैलगाड्यांसाठी बैलांच्या शिंगांना पांढरी रिफ्लेक्टर पट्टी लावावी। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बसवलेली रिफ्लेक्टर पट्टी ऊसाच्या मोळीने किंवा पाचटाने झाकली जाणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी। अनेक वेळेला वाहनात भरलेली ऊसाची उंची ही मोटर वाहन कायद्यात नोंदविलेल्या उंचीपेक्षा अधिक असते। यामुळे वाहन पलटी होण्याचा धोका अधिक असतो। यामुळे अपघात होतात। त्यामुळे वाहनात भरलेली ऊसाची उंची ही योग्य असावी जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात। वाहनात भरलेल्या ऊसाचे वजन हे विहित भार क्षमतेपेक्षा अधिक अर्थात ओव्हरलोड असू नये। यामुळे वाहनांचा अपघात टायर फुटून किंवा एक्सेल तुटण्यामुळे होण्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे विहित भार क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहनात भरण्याचे टाळावे। ट्रॅक्टर, ट्रेलर या वाहनांची जोडलेल्या सर्व ट्रेलरसह एकूण लांबी 18 मीटरपेक्षा जास्त नसावी। ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठे स्पीकर्स किंवा साऊंड बॉक्स लावून कर्णकर्कश आवाजात गाणे ऐकू नये। त्यामुळे इतर वाहनांचा आवाज किंवा हॉर्नचा आवाज ऐकू येत नाही। ऊस वाहतूक करणारे वाहन हे इतर वाहनांपेक्षा संथ गतीने चालत असल्यामुळे ही वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावीत। सदर वाहनांची रांग ही ठराविक आणि कमी अंतरावर तोडलेली असावी। ऊस वाहतूक करणारी वाहने नादुरुस्त झाल्यास तात्काळ रस्त्याच्या बाजूला करणे शक्य नसल्यास ती रात्री स्पष्टपणे दिसतील अशी व्यवस्था करून वॉर्निंग ट्रायंगल्स किंवा इतर रस्त्यावर वाहतूक करणे, या वाहनाला स्पष्टपणे याची कल्पना येईल अशा सुरक्षित पद्धतीने दिसतील अशी व्यवस्था करावी। ऊस वाहतूक करताना या सर्व आवश्यक बाबींचा योग्य ती काळजी घेऊन सुरक्षितपणे ऊस वाहतूक करून आपल्या राज्याच्या व देशाच्या प्रगतीला हातभार लावावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।